नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। बघा रे, आता पोलीस भरतीला बऱ्याच वेळा येणारं गणित आहे गुणोत्तर प्रमाणमधलं। ते गणित आपण सॉल्व करतोय। बघा, दोन संख्यांची बेरीज 48 आहे, त्यांच्यातील फरक 8 आहे, तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर किती, असा प्रश्न पोलीस भरतीला बऱ्याच वेळा येतो। आणि हा प्रश्न मुलं बेसिक मेथडने सॉल्व करत असतात आणि या बेसिक मेथडने सॉल्व करण्यासाठी बराच वेळ निघून जातो। ठीक आहे, तर बघा, आपण पहिल्यांदा बेसिक मेथडने गणित सॉल्व करणार आहे आणि त्यानंतर हेच गणितामध्येच उत्तर तुमचं दडलेलं असतं, परंतु ते तुम्हाला सोडवायचं कसं हे समजलं पाहिजे। ठीक आहे, तर बघा आता रे काय सांगितलंय, दोन संख्यांची बेरीज किती आहे रे, 48 आहे। तर काय करावं लागेल, पहिली संख्या x मानावी लागेल, दुसरी संख्या y मानावी लागेल। ठीक आहे, त्यांनी काय सांगितलंय, दोन संख्यांची बेरीज, दोन संख्या, पहिली काय मानली संख्या मी x, दुसरी संख्या काय मानली रे y। दोन संख्यांची बेरीज, बेरीज म्हणजे इथे कोणतं चिन्ह असायला पाहिजे, प्लस चिन्ह असायला पाहिजे। कोणतं चिन्ह असायला पाहिजे, प्लस चिन्ह असायला पाहिजे। इक्वल टू, पुढे काय सांगितलं रे, 48 आहे, मग इथं आपण 48 लिहिलंय। इथपर्यंत तुमचा प्रश्न संपला। ठीक आहे, इथपर्यंत तुमचा प्रश्न संपला। आता पुढे बघा ते काय म्हणताय, त्यांच्यातील फरक 8 आहे, त्यांच्यातील फरक 8 आहे। त्यांच्यातील म्हणजे कोणातील फरक रे, त्या संख्यांतील फरक। बघा, x आणि y मधला फरक म्हणजे काय असतं रे, मायनस असतं। काय असतं, मायनस असतं। त्यांच्यातील फरक किती दिलाय तुम्हाला, 8 दिलाय। किती दिलाय रे, 8 दिलाय। आता बघा पुढे जाऊन कसं सोडवायचं हे गणित, यांच्या दोघांची काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल। काय करावं लागेल, बेरीज। बघा, x आणि x किती, x होणार आहे 2x। पुढे बघा, प्लस y मायनस y कॅन्सल। आता बघा, 48 आणि 8 ची बेरीज केली, 8 दुणे 16, 4 आणि 1 किती होणार आहे 5, म्हणजे तुमची 2x ची व्हॅल्यू किती आली रे, 56 आली। आता बघा, इथपर्यंत आपला प्रश्न संपलाय। ठीक आहे, इथपर्यंत आपला प्रश्न संपलाय। 2x ची बेरीज किती आहे, 56। भाग द्या, 2x बरोबर 56। तर या दोघांमध्ये कोणतं चिन्ह असतं रे, गुणाकारात चिन्ह असतं। कोणतं चिन्ह असतं, गुणाकारात चिन्ह असतं। मग पुढे जाऊन बघा, x बरोबर 56 भागिले 2। आता बघा, 2 ने भाग द्या, बे 1 बे, बे 2 4, बे 8 16, म्हणजे x ची व्हॅल्यू तुमची आली आहे 28। x ची व्हॅल्यू किती आली आहे, 28। पुढे बघा रे काय करायचंय, आता x अधिक y इक्वल टू 48 होतं। मग तुम्हाला x ची किंमत भेटली आहे, x ची किंमत भेटली आहे 28 अधिक y बरोबर 48। इथपर्यंत उदाहरण सर्वांना समजलेलं असेल। पुढे बघा, आता हा y इकडे बघा इथंच असेल, हा इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे, मायनस होणार आहे। मग काय करावं लागेल, 48 वजा 28 y बरोबर 48 मधून बघा 28 वजा करा 0, आणि इथं काय उरणार आहे बघा, 8 मधून 8 गेला 0, आणि इथं बघा 4 मधून 2 गेला 2, y ची व्हॅल्यू किती आली रे, 20। आता पुढे बघा रे, x ची किंमत तुमची आली होती 28 आणि y ची किंमत तुमची आली होती किती रे, y ची किंमत तुमची आली होती 20। आता काय करावं लागेल, त्यांनी विचारले त्या दोन संख्यांचे गुणोत्तर काढा। गुणोत्तर काढायचे म्हणजे ते अशा संख्येने भाग द्यावा लागेल त्या संख्येला, त्यानंतर त्या दोन्ही संख्यांना भागच जाणार नाही। द्या भाग, 4 × 7 = 28 आणि 4 × 5 = 20, तेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं 7:5। परंतु बघा रे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडवायला पेपरला तुम्हाला खूप वेळ लागतो आणि यामुळे तुमचा पेपर कव्हर होत नाही। ह्या गणितामध्ये त्याचं उत्तर दडलेलं आहे, फक्त तुम्हाला ते शॉर्टकट माहीत पाहिजे। आणि हा शॉर्टकट एकदा जर समजला तर या प्रकारचे तुम्ही हजारो उदाहरणं सोडवू शकतात। तर बघा आता याचा शॉर्टकट काय आहे, याची टेक्निक काय आहे, शॉर्टकट टेक्निक, तर बघा कसं सोडवायचं। कसं गणितामध्ये याचं उत्तर आहे बघा, बेरीज किती दिली रे 48, फरक किती दिला रे 8, डायरेक्टली भाग द्या। बघा, 8 1 8, 8चा पाढ येतो ना सगळ्यांना, 8 1 8, 8 1 8, 8 सक 48, 8 1 8, 8 सक 48। आता काय करायचं, फक्त बघा या दोघांची एकदा बेरीज करा, 6 आणि 1 याची बेरीज येते 7, आणि 6 वजा 1 याची वजाबाकी येते 5। तुमचा प्रश्न संपला, विषय संपला। ठीक आहे, कळाले सगळ्यांना। बघा रे, याच गणितासारखं अजून एक गणित आपल्याकडे आहे, ते गणित आपण शॉर्टकट मेथडने सोडवू, डायरेक्ट शॉर्टकट मेथडने सोडवतोय। आता x आणि y ने सोडवणार नाही, x आणि y ने सोडवत बसायचं नाही गणित। बघा डायरेक्ट आता काय सांगता येते, दोन संख्यांची बेरीज दिली आहे 30 व त्यांच्यातील फरक किती दिला आहे तुम्हाला 20। तर काय म्हणताय, दोन संख्यांचे गुणोत्तर किती। आता बाकीचे मुलं x आणि y वाले x आणि y ने सोडवतील। आता आपल्या मेथडने बघा आपण हे गणित कसं सोडवतोय। बघा काय करायचंय, भाग द्या, 10 दुणे किती रे 20, 10 त्रिक किती रे 30,
दिला भाग 10 दुने 20, 10 त्रिक 30. आता काय करायची, एकदा बेरीज आणि एकदा काय करायची रे, वजाबाकी. बघा बेरीज करा, 3 आणि 2 किती होतात, 5. 3 मधून 2 गेला 1, संपलं तुमचं गणित. काय डोक्याला ताण आहे का इथं, अजिबात नाही, संपलं गणित तुमचं. नाही तर बघा बसा, असाच टाईपचा एक प्रश्न मी तुम्हाला सोडवण्यासाठी देतोय. त्या प्रश्न काय आहे बघा, 2 संख्यांची बेरीज 96 आहे व त्यांच्यातील फरक 24 आहे, तर त्या 2 संख्यांचे गुणोत्तर किती, हा प्रश्न पण बऱ्याच वेळा पेपरला तुम्हाला येऊन गेला आहे. आणि हा प्रश्न सोडून तुम्ही याचं उत्तर शॉर्टकटने सोडवायचं आहे, बेसिकनं कोणीही सोडवणार नाही. आणि हा प्रश्न शॉर्टकटने सोडून तुम्ही याचं उत्तर कमेंट करायचं आहे, कमेंटमध्ये प्रत्येकाने सोडवायचा आहे हा प्रश्न. आणि असेच नवनवीन शॉर्टकट शिकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि पुढे पाठवा. ठीक आहे, धन्यवाद.